जायकवाडी प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण प्रशासकांनी घेतला आहे। जायकवाडीत उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल। जायकवाडीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातील सुमारे 1,81,000 हेक्टर हे क्षेत्र ओलिखात आले आहे। सोबतच जालना, छत्रपती संभाजीनगर यासह अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा योजना जायकवाडी प्रकल्पात आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींना जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो। मराठवाड्यासह गतवर्षी वर्षभर चांगला पाऊस झाल्याने जायकवाडीमध्ये मुबलक जलसाठा होता। यामुळे गतवर्षी डाव्या कालव्यातून 1,41,000 आणि उजव्या कालव्यातून 40,000 असे एकूण 1,81,000 हेक्टर क्षेत्र गतवर्षी सिंचनाखाली होते। आता उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून संभाव्य पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन यावर्षी जायकवाडीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येत आहे। उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडले जाणार नाही, असे अधीक्षक अभियंता कडा कार्यालयाचे समाधान समिनवार यांनी सांगितले। महत्त्वाच्या जायकवाडी प्रकल्पात केवळ 52% जलसाठा आहे। अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध धरणातून मराठवाड्याला पाणी मिळावे यासाठी प्रखर आंदोलन केल्यानंतर 8 TMC पाणी मिळाले होते। यानंतर जायकवाडीतून रब्बी हंगामासाठी 2 अवतरण सोडण्याचा निर्णय झाला। आता रब्बीचे आवर्तन 26 जानेवारीपासून सुरू झाले। हे आवर्तन 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील। दरवर्षी उन्हाळी पिकांसाठी जायकवाडी प्रकल्पातून 4 आवर्तन दिली जातात। आता प्रकल्पात केवळ 40% जलसाठा उपलब्ध आहे। ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।